काय सांगू बाई बाई, कानावर आले काही, घरदार इथे सावरता, त्या तिकडे भलती गाई. हे रंग ढंग बदलून भान विसरून घरच्यासाठी, निघते स्वारी बांधून पदरी चार सुखाच्या गाठी. संसार वाट चालत आहे हातच्या हाती, ते यजमान आणि मी सौभाग्यवती, सखी सौभाग्यवती, सौभाग्यवती, सदा सौभाग्यवती. सौभाग्यवती, सखी सौभाग्यवती, सौभाग्यवती, सदा सौभाग्यवती. उठ उठ उठ. बसा. पाणी आण. आई, तुला माहितीये आज यांना कोणी भेटायला बोलवलं होतं? दिलीप प्रभावळकरांनी. तुला आठवलंय ते? त्यांना ना यांचं काम खूप आवडतं. हे ओळखतात अगं त्यांना. अगं नुसतं ओळखून काय उपयोग, यांना सुद्धा दिलीप कुमार अगदी छान ओळखायचे. पण झाला काही उपयोग? आम्ही राहतो कुठे? अख्खं आयुष्य गेलं या खोलीत. आई हे घे तुझ्यासाठी. यांनी खास घ्यायला लावलं तुझ्यासाठी. मी म्हणाले कशाला आईला दिलं पाहिजे, पण म्हणाले नाही, रिकाम्या हाताने जायचं नाही, काहीतरी घेऊच. आवडलं तुला? हो, आकार बघ ना किती छान आहे. या बरोबर पाणी घ्या. थँक्यू. हात लावाल त्याचं सोनं कराल असा योग आहे. वा, भरभराट आहे, मोठं यश मिळणार आहे. मात्र आता मिळेल ती संधी सोडू नका. हो सासूबाई, ऐकताय ना? काय काय सांगताय काय? ह्यांच्या हाताला यश आहे? हो म्हणजे काय? हो स्पष्ट लिहिलंय हातावर. कागदाच्या घड्या घालून विमानं उडवली ना तरी विमान कंपनीचे मालक बनतील. तेव्हा जे जे समोर येईल ते स्वीकारा, कशालाही कमी लेखू नका. अहो मुख्य म्हणजे स्वभावाला जरा मुरड घाला. मग कठीणच आहे. आई, पण यश खणखणीत आहे बघा. खरं सांगताय ना गुरुजी? का हेही त्या जाहिरातीसारखंच खोटं आणि गमतीचं? पॉइंट आहे मम्मी. मी आधी खूप गरीब होतो, हे यंत्र घातलं आणि श्रीमंत झालो. माझ्याकडे बंगला, गाडी. या जाऊया बापू. या या या. आता जेवायलाच बसायचंय. हात पाय धुवून घ्या. या या. गुरुजी, ते आता तुम्ही स्वभावाला मुरड घालायचं काय सांगत होता? हा म्हणजे यश आहे, पण स्वभावातला ताठा जरा कमी केला पाहिजे. ते शक्य नाही. तुम्ही आपला दुसरा काहीतरी उपाय सांगा गुरुजी. मग हा शनी महाराजांना प्रसन्न करायला पाहिजे. त्यांना म्हणावं दर शनिवारी शनी महाराजांना शरण जा. ते मी केलं तर चालेल? अगं तू करून कसं चालेल? जो आजारी आहे त्यानेच औषध घ्यायला हवं. अगं एकाने औषध घेतल्यानंतर दुसऱ्याचा आजार कसा बरा होईल? तुला उपाय करायची काही गरज नाही. उपाय तुझ्या नवऱ्यानेच केले पाहिजेत. जाऊया बाबू, ती काय बोलली ते मनावर घेऊ नका.
हो 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 ठीक. काय कलाकाराच्या मनात जे काय चालतं डोक्यात चालतंय बाकीच्यांना कळत नाही त्यामुळे ते असं बोलतात. तुम्ही नका लक्ष द्या. हा? द्या. राहू दे. आता तुम्हाला सांगतो आपण आपलं काम करत राहायचं. लोक काय म्हणतात याचा विचार करायचा नाही आणि आपली जिद्द सोडायची नाही. तुला सांगतो वैभवा जगात कुठेतरी आपल्या कलेची कदर करणारा एक तरी माणूस असतोच असतो. मला माहिती एकच मिनिट. संधी कधीही समोर येऊ शकते. पटकन काम मिळू शकतं. तुम्ही घरात निवांत बसलेले असताना एखादा महत्वाचा फोन येऊ शकतो. अहो फोन वाजतोय कधीपासून. बघा आनंद आहे. लक्ष्मीबाई काय बाबा? काय मोडलं? काय मोडलं निरंजनासाठी? आता लगेच नाईट शिफ्ट आहे ना? अरे हो 7ची शिफ्ट आहे पण तू जरा लवकरच ये. का? अरे डायलॉग्स आहेत ना. एक पाठी आहे मी, कळलं ना? पाठांतर उत्तम आहे माझं. अरे बरं तू आहेस कुठे आता? मी आता विक्रोळीत आहे. का ग? अरे ग्रेट. मग तू आरामात पोहोचशील ना. हा हा निघ आता लगेच. हे बघ वैभव मस्त हिरोईनच्या भावाचा रोल आहे. हा 2 सणसणीत सीन्स आहेत आणि हे बघ एकदम ऍटिट्यूड वाला कॅरेक्टर आहे. मॅडम कुठली साडी? येलो येलो. हे तिला सांग माझ्या बरोबर तिथे सीन आहेत म्हणा. हा करेक्ट. हाच ऍटिट्यूड हवाय आपल्याला. अरे म्हणून तर तुला घेतलं ना वैभव. हे बघ तू ना आता वेळ घालवू नकोस लगेच निघ. आणि हे बघ डेली सोप आहे. ट्रॅक पण वाढेल समज. तुम्ही नेहमी असंच सांगता. मागच्या वेळी माहिती आहे ना? अरे ऐक ना यार बोलते ना मी आता तुला. महिन्यात 8 दिवस कन्फर्म. बघा नंतर तोंडावर पाडशील मला. अरे नाही बाबा तू नाटक करू नकोस आता. निघ लवकर. मस्त रोल होईल. बर पेमेंटचं काय? 1500. बघ ना जरा काही अजून वाढतायत का? बघते. 12 तासाच्या वर मी काम करणार नाही. नाही तर सिरियल वाले तुम्ही राबवून घेता. तू निघतोयस का आता? रोल घालवू नकोस आता तू. निघ लवकर. बर येतो वेळेवर पोचतो मी. बरं साक्षी थँक्स. हा चल बाय. सेटअप रेडी आहे क्या? लक्ष्मी आले आले. पटकन ये. हो आले. वहिनी हे घ्या. काय रे? मन निघायला लागणार आहे. हा शूटिंग आलंय आत्ता फिल्म सिटी मध्ये पोचायचंय मला. अरे पण आताच तर आलो ना आपण. अजून जेवण पण व्हायचे. ऐक महिन्याचे 8 दिवस कन्फर्म. अरे हो मला माहितीये पण आज पूजेच्या वेळी तुला 1500 रुपये पर डे आहे. 1500 रुपये? हा नाही ठीक आहे ओके नो प्रॉब्लेम. त्यांना सांगतो सासरी पूजा आहे त्यामुळे शूटिंग नको. अरे नाही म्हणजे आलेली संधी आलेला पैसा नाकारतो मी. अरे नको जाऊ दे ना. नो प्रॉब्लेम. हा नो प्रॉब्लेम. वैभव ऐक ना. तू तसं नको. तू जा. फक्त अजून पंक्ती अरे मग बसवा पंक्ती. पटापटा वाडा. अरे पण पहिल्या पंक्तीला कसा बसणार तू? एक्सक्यूज मी जावयाला पहिल्या पंक्तीलाच बसवतात. हो पण पहिली पंक्ती सवाष्णींची. मग ठीक आहे ना मानाची पंगत आहे ना मला बसवा त्याच्यात. आई काय म्हणेल? तसंही त्या काहीतरी म्हणणार आहेतच ना. अरे तसं नाही. ती सगळं शास्त्राप्रमाणे करते म्हणून जरा लक्ष्मी
लक्ष्मी, शास्त्र पुराण ही आपल्यासाठी असतात, आपण त्यांच्यासाठी नसतो. वेळेत कामावर जाऊ नका असं कुठल्याही शास्त्रात लिहिलेलं नाहीये आणि मी सगळीकडे वेळेवरच पोचतो. करतो तर वाढतेस का जाऊ मी? वाढते. ये तू. कच्चे नको वाटायला अजिबात. हा आई, ऐक ना, काय ग, पटकन बोल ना बाळा. यांना जरा जावं लागतंय. कुठे? अगं काम आलंय, शूटिंगला जायचंय. आत्ता? हो. हे आधी नव्हतं का माहिती? अगं आत्ता फोन आला ना. हे असं अचानक ठरल्यानंतर घरच्या लोकांनी काय करायचं ग? हो मला माहितीये, पण आता काम आलं तर जायला नको का? नेमकं आजच काम यायचं होतं त्यांना. आई बघ, तू पूजा घातलीस ना, लगेच फळ मिळालं. मग अशी गुरुजी काय म्हणाले होते? कुठल्याही कामाला नाही म्हणायचं नाही, म्हणालेत ना. मग जायला हवं ना, आता काम आलंय तर. शांते, शांते, हे बघ, आधी नैवेद्याचं ताट तयार कर आणि नंतर ना इथे 5 सवाष्णींची आणि गुरुजींचे ताटं वाढ. आणि गुरुजींच्या ताटासमोर दक्षिणा ठेवायला विसरू नकोस, कळलं? हा, जा वाढायला घे. आणि हो, तुझ्या नवऱ्याचं ताट तूच वाढ. हं, नाही ते डावं उजवं फार असतं, फार खोड्या असतात बाई त्याच्या. चला वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण लोहे जाणिले यज्ञ कर्म. जय जय रघुवीर समर्थ. नमः पार्वती पदे हर हर महादेव. चला चला सुरुवात. अनुदिन अनुतापे तापलो राम राया, तुझ विनशिण होतो धाव रे धाव आता. संसार संगे बहुपीडलो रे, कारुण्य सिंधू मज सोडवीरे. कृपा कटाक्षे सांभाळी दीना, तुझ वीण रामा मज कंठ वेना. आम्हा अनाथासी तू एक दाता, संसार चिंता चुकवी समर्था. दाता मनी आठववी सरेना, तुझ वीण रामा मज कंठ वेना. जय जय रघुवीर समर्थ. या नमः पार्वती पते हर हर महादेव. करा करा सुरुवात करा जेवायला. हा चला. अगं देव, वाढते ना मी. पोळी उघडा, तूप पडते. सासूबाई, अप्रतिम झालाय बेत बर का. घरचा आहेर पण खूप छान आहे. हा हो, आम्ही तुम्हाला काय देणार. असं काय, खरंच निरंजन खूप छान आहे. निरंजन वा सासूबाई, फर्स्ट क्लास झाला होता बेत. हो, लक्ष्मी यांच्या आमटीमध्ये डाळ होती बर का. आपल्याकडे आमटीत डाळ शोधावी लागते. लक्ष्मी खूप छान स्वयंपाक करते, तुमच्या घरातच डाळ नसेल. चला, हीच ती वेळ. येतो मी. या. चला येऊ. अगं, तू कुठे चाललीस लगेच? अगं, हे रात्री उशिरा येतील, जेवणाचं नको का बघायला? मग काय झालं त्यात? हे बघ, जेवल्याशिवाय जाऊ द्यायची नाही ना मी तुला. आणि तू राहिलीस इथे तर मलाही जरा बरं वाटलं असतं. अगं राहू दे की लक्ष्मी, उद्या सकाळी ये आरामात.
तशी माझी आज नाईट शिफ्ट आहे. अगं आणि भरतील एक दिवस सकाळी पाणी ते त्यात काय झालं? हो भरेन की. तसंही मला नळावर पाणी भरायला फार आवडतं, बायकांशी गप्पा मारत. चला येऊ. तर मग उद्या शूटिंग. आई मी आलेच. वैभव 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 ऐक ना. थांब ना तू आज. हो ते निरांजनाचं मगाशी अरे मी राहू दे, आपण नंतर बोलू. बरं हे घेऊन जा. लक्ष्मी पैसे मिळणार आहेत आज मला. सुदेत सासूबाई, हिशोब लक्षात आहे बर का? व्याजासकट तुमच्या मुलीचे पैसे परत देणार आहे. आणि आज ती राहणार आहे बर का इथे. जेवलास ना तू पोटभर? वैभव काका ते तुम्ही मागच्या वेळी बघा ते गाणं म्हटलेलं ते म्हणा ना. ए अगं घाई आहे त्यांना, पळा बघू. थांब ग, कुठलं गाणं म्हटलं ते होतं? पिंगा पिंगा. म्हणतो पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा, तुझ्या पिंग्यानं मला बोलिवलं रात जागिवलं पोरी पिंगा, माझा भाऊ ग शोभे राजा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा, पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा, पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. शांते, आता आपण सगळे एकत्र जेवायला बसूया. चल पानं घ्यायला आलेच मी. आई दे मी कर. अगं नाही झालंय सगळं. हे बघ तू ना पटकन आता हातपाय धुवून आपण जेवून घेऊया. हा तुझा नवरा गेलाय पाहुण्यासारखा जेवून, पण तू तरी आता शांतपणे जेव. आई का सारखं बोलतेस ना? नाही बोलल्यावर तरी काही परिणाम होतो का ते बघते. परिणाम एकच होतो, त्याचा मला त्रास होतो. तेच तर ना, ज्यांना त्रास व्हायला हवा, आपलं काही चुकतं हे कळायला हवं, ते काही मनावरच घेत नाहीत. अगं म्हणजे काय करायला हवं त्यांनी? काम करायला हवं, पैसे मिळवायला हवेत. हे बघ हे सगळं त्यांनी करायला हवं आणि ते करतील. म्हणजे आता हे करतातच की, पण म्हणून असं सगळ्यांसमोर त्यांना सारखं बोलायलाच हवं का? अगं इतकी वर्ष झाली तुझ्या लग्नाला, अजून नवीन लग्न झाल्यासारखी धडपड चालली आहे तुमची. कधी बरे दिवस येणार? येतील गाई, नक्की येतील. अगं प्रत्येकाचे बरे दिवस येतात, ह्यांचे येतील. पण तोपर्यंत मी त्यांच्या पाठीशी ठाम उभी राहणार. पाठीशी उभं राहणं वेगळं, पाठीशी घालतीयस तू त्यांना. बायको आहे मी त्यांची. म्हणून अजूनही तूच पैसे देतेस त्यांना? अगं मग काय झालं, नवरा बायको आहोत आम्ही. कोण कोणाला पैसे देते आणि काय फरक पडतो? हे बघ तू त्यांच्या मागे लागत नाहीस ना, म्हणून मनमानी करतात ते. अगं नवऱ्याला बायको पैसे मागत नाही, मग कशाला देतायत ते? आई मम्मी बोलते ते करेक्ट आहे. गप्प बसतो सँडी. असं काही नाही आहे. बायकोचं नवऱ्यावर मनापासून प्रेम असलं ना की मागे लागायची गरज वाटत नाही. नवरा जे करतोय ते प्रामाणिकपणे करतोय, याची बायकोला खात्री वाटली ना की मग महिन्याला 2000 रुपये जास्त येत आहेत की कमी येत आहेत त्यांनी काही फरक पडत नाही. आणि मला ती खात्री आहे. आई त्यांनी मिळवलेल्या पैशांवर आमचं प्रेम अवलंबून नाहीये. नवऱ्याने महिन्याला जमेल तसे पैसे कमवून घरात आणायचे आणि बायकोने ते व्यवस्थित वापरायचे. इतकी साधी विभागणी असते आई कामाची, आणि आम्ही ती करतो. तुला मी त्यांच्या हातात पैसे दिले इतकंच दिसलं, पण ते पैसे त्यांनीच माझ्याकडे विश्वासाने ठेवायला दिले हे तुला माहित नाही. ते माझ्याकडे विश्वासाने पैसे ठेवायला देतात कारण मी उधळत नाही. आई मी बँक आहे त्यांची. आई मी ते पैसे उधळले असते तर त्यांनी माझ्याकडे पैसे ठेवायला दिले नसते आणि आज असे परत मागितलेही नसते. हे बघ माझा आई, त्यांना सांग नोकरी करा म्हणावं. अगं तसं किती दिवस चालणार? आज काम आहे उद्या नाही.
मग काय बिघडलं आई? त्यांचं त्यांच्या कामावर जीवापाड प्रेम आहे, ते समाधानी असतात आणि तेवढं पुरेसं आहे माझ्यासाठी. आई, त्यांचं मन नाही लागणार नोकरीत, मला माहिती. त्यांनी खूप विचार करून त्यांचं काम निवडलं आणि मी खूप विचार करून त्यांना त्यांच्या कामात सकट स्वीकारलं. आता फक्त पैशांसाठी त्यांना त्यांच्या मनाविरुद्ध काम करायला लावणं मला आयुष्यात जमणार नाही. आई, त्यांना मिळेल, खूप काम मिळेल, यश मिळेल, पैसा मिळेल. त्यांच्या इतकीच मीही त्या दिवसाची वाट बघते. पण म्हणून आता मी त्यांना अशी छळणार नाही. आई, मी हसतमुख असते, आमचा संसार नीट करते, म्हणून ते मोकळ्या मनाने घराबाहेर पडतात. माझी घराची, संसाराची जबाबदारी याची काळजी नसते त्यांना. तीच तर काळजी वाटते ना मला. लक्ष्मी, माझं आई, हे बघ, वेळीच लगाम घाल त्यांना. लगाम घाल काय? नवरा आहे तो माझा, गुलाम नाही. त्यांनी काबाड कष्ट करायचे, पैसे कमवायचे आणि मी मात्र स्वप्न बघत बसायचं. ह्याला काय अर्थ आहे? नाही आई, जे करायचं ते आम्ही दोघांनी मिळून करायचं. जे असेल ते आम्हा दोघांच्याही नशिबात असेल. आई, तू त्यांना बोलतेस, पण ते मला जास्त लागतं. यापुढे तू त्यांना बोलणं बंद केलं नाहीस ना, तर मी इथे येणं बंद कर. लक्ष्मी, लक्ष्मी, ऐक माझं. हे बघ, तुझ्यापेक्षा खूप जास्त वर्ष संसार केलाय मी. एकदा का पैशाची आणि त्या पैशामुळे संसाराची गाडी जर रुळावरून खाली घसरली ना, तर ती पुन्हा रुळावर येणं खूप अवघड असतं अगं. आमच्या बाबतीत नाही होणारच, मला खात्री. गुरुजी काय म्हणाले ऐकलंस ना तू? आता यांची गाडी रुळावर येणार आणि ती अशी सुसाट धावेल ना, बघशीलच तू. अगं,